राहुरी विधानसभा मतदारसंघाचे स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरीत पोटनिवडणूक जाहीर झाली आहे। निवडणुकीच्या तारखा देखील ठरल्यात आणि भाजपकडून जे आहे ते युवा नेते अक्षय कर्डिले यांची देखील उमेदवारीला कुठेतरी हिरवा कंदील मिळाला असं एकंदरीत दिसतंय आणि अक्षय कर्डिले जे आहेत ते आता मतदारसंघात फिरतायत। काय तुम्ही आता मतदारसंघात फिरताय, एकंदरीत निवडणुकीची काय दिशा असते? आता काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने निवडणुकीची तारीख जाहीर केली। संपूर्ण निवडणुकीचा प्रोग्राम हा त्या काही दिवसामध्येच लागतोय, सुरुवात होती आहे। 23 एप्रिलला आपलं मतदान होणार आहे आणि त्या अनुषंगाने आता आम्ही आमच्या राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघामध्ये प्रत्येक गावगाव जाऊन मतदारांशी चर्चा करतोय, भेटतोय, संवाद करतोय आणि मतदारांशी भेटत असताना गेल्या 17 वर्षांमध्ये ह्या मतदारांशी साहेबांचं एक वेगळं नातं तयार झालं आहे। संबंध प्रत्येकाशी वैयक्तिक तयार झालेले आहेत। आज कुठेही मी गेलो तरी साहेबांची आठवण प्रत्येक व्यक्ती काढतोय, आठवणी सांगतोय। म्हणजे जो अनुभव गेल्या 17 वर्षात साहेबांचा झालेला आहे तयार, तो प्रत्येक व्यक्ती हा बोलण्यातून व्यक्त होतोय। म्हणून आज आम्ही फिरत असताना प्रत्येकाशी भेटतोय, चर्चा करतोय। सर्वांचं म्हणणं हे आहे की आम्ही पूर्णपणे जसं साहेबांसोबत होतो तसंच आपल्यासोबत साहेबांचं रूप हे तुमच्यामध्ये पाहतोय आणि त्या दृष्टीने मी प्रत्येकाशी भेटतोय। भरपूर जुने लोक आहेत, बरेचसे नवीन पिढी आहे, सगळ्यांचं एक संमेलन करून एकत्रपणे आम्ही या सगळ्या गोष्टींना सामोरे जातो। सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध होईल अशी देखील चर्चा होती, मात्र आता आपले पारंपरिक विरोधक असतील ते तनपुरे ते देखील आता मतदारसंघात त्यांनी फिरणं सुरू केलंय। कसं बघताय, ते प्रतिस्पर्धी असतील का आपले, कसं त्यांना आव्हान असेल? आता बिनविरोध होईल की निवडणूक होईल असं कोणीच बोलण्यातून व्यक्त केलं नव्हतं। हे सगळं मीडियाच्या माध्यमातून सगळीकडे प्रसार चालू होता की बिनविरोध होईल किंवा निवडणूक होईल, कसं होईल, काय होईल, कोण उमेदवार राहील, कोण नाही राहील, हे सगळं मीडियाच्या आणि पेपरच्या माध्यमातून सगळीकडं व्हायरल होत होतं आणि याच्यामुळं एक प्रत्येक प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं की कसं आता या निवडणुकीकडं आपण पाहायचं। पण आता त्या सगळ्या गोष्टी कुठंतरी एक अफवा, या सगळ्या एक मुदत थोड्या काळापुरत्या असतात, पण कुठंतरी त्यानंतर आपल्याला सत्याला सामोरे जावं लागतं। आता निवडणुकीच्या पद्धतीने होईल। ज्याला निवडणुकीमध्ये उभा राहायचं आहे ही प्रत्येकाची व्यक्तिशः इच्छा आहे किंवा त्या पक्षाची इच्छा असते। म्हणून आता कुणी जरी राहिलं, म्हणजे वैयक्तिक इच्छा आहे असं काही नाही की तेच राहावं, अजून कुणी राहिलं किंवा तिसरा 4 जण, हे म्हणजे व्यक्तिशः ज्याची त्याची इच्छा आहे। म्हणून या निवडणुकीमध्ये ज्याला इच्छा असेल तो व्यक्तिगत स्वतःचा निर्णय घेऊन उभा राहू शकतो। काय आव्हान करत आहे आपण मतदारांना? आता यामध्ये आव्हान म्हणण्यापेक्षा ही निवडणूक म्हणजे बाकीच्या जशा निवडणुका होतात तशी ही निवडणूक नाही, तर ही पूर्णपणे आदरणीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेबांच्या गेल्याच्या नंतरची ही पोटनिवडणूक आहे। म्हणून ही प्रत्येकाची भावना आहे या निवडणुकीच्या माध्यमातून। ही काय बाकी जशा इतर वेळी आपल्या निवडणुका होत्यात त्या पद्धतीने होत नसून ही पूर्णपणे एक भावनिकतेची निवडणूक आहे की 30 वर्षापासून साहेबांचे संबंध, संपर्क, त्यांनी केलेले कामं, त्यांचा असणारा रोजचा प्रत्येकाशी व्यक्तिगत संबंध किंवा जो 30 वर्षामध्ये जनतेला त्यांचा अनुभव मिळाला आहे, तर ते अनुभव ह्या सगळ्या निवडणुकीमधून जनता हा प्रत्येक व्यक्ती आपापल्या माध्यमातून व्यक्त होणार आहे। आणि गेल्या 10-12 वर्षापासून मी देखील सक्रिय आहे पूर्णपणे। साहेबांचं मी काम पाहत होतो, त्यांचा कामाचा त्यांना व्याप असल्यामुळं बऱ्यापैकी संपर्क माझाही जनतेशी 15 ते 12 वर्षापासून चांगल्या पद्धतीने छोट्या छोट्या कार्यक्रमातून मी सुरुवात केली ती आणि त्यानंतर हळूहळू जबाबदारी वाढत गेली आणि आज पूर्णपणे आज मी जनतेच्या सहवासात आणि संपर्कात आहे। नक्कीच ही केवळ निवडणूक नाही तर ही भावनिक निवडणूक आहे, त्यामुळे जनता देखील आशीर्वाद देतील अशी प्रतिक्रिया अक्षय कर्डिले यांनी दिली। कॅमेरामन ऋषीसह गोविंद फुनगे, LS मराठी, अहिल्यानगर।